अगं सौरभ, तुम्ही असे अचानक आलात? बसा ना, बसा. बाबा कसे आहेत? बरे आहेत आता. रोजचं जेवण द्यायला सांगितलं डॉक्टरांनी. गौरी कुठे आहे? गौरी ना, येईल ते थोड्या वेळात. बरं मला सांगा, तुम्ही नाश्ता केलात का? हो केला ना मी. पण गौरी काय खाल्लं? दूध आणि कॉर्नफ्लेक्स. अहो काय हे असलं खाणं अंगाला लागतं का? हा, त्याला ना चव न ढव. थांबा, मी तुमच्यासाठी ना पोहे करून आणते. तुम्हाला आवडतात ना? आई थँक्यू, पण पोहे नको मला. फक्त गौरी किती वेळात येणार आहे माहितीये का तुम्हाला? आता काही सांगता येतंय का? तुम्ही आजकालची मुलं सांगितलेल्या वेळेला येता का कधी? बरं गौरी असेल तरच खाणार आहात का? मी केलेलं आवडतं ना तुम्हाला? मग आणि आता तुम्ही खाणं पिणं व्यवस्थित केलं पाहिजे. अहो किती दगदग होते तुमची. ताकद नको का यायला? आता चांगलं भरपूर खाल्लं पाहिजे तुम्ही. आई पण रामाशयमधून डबा येतो व्यवस्थित. तरी पण दूध आणि कॉर्नफ्लेक्स खाऊन आलात ना तुम्ही? बरं तिकडे बाबांकडे आहे ना कोणीतरी? म्हणजे तुमची जायची घाई नाहीये ना? नाही, जायची घाई अजिबातच नाहीये. फक्त गौरी. अहो म्हणून तर म्हणतेय, बसा जरा निवांत. तसंही या धावपळीत तुम्हाला निवांत वेळ असा मिळतच नसेल. आई तुम्ही विषय का बदलताय? आणि गौरी कुठे आहे नक्की? गौरी हा ती ना तिच्या मैत्रिणी बरोबर जरा बाहेर गेलीये. कोण मैत्रीण? मयुरी. मयुरी नाही का ती नाई काळीत राहते, तिच्या बरोबर. अच्छा, नाई काळीत राहते ती मयुरी का? बर. हा सौरभ बोल. गौरी कुठेस तू? रामाश्रयवर. का झालं? काही अर्जंट आहे का? नाही काय अर्जंट काही नाहीये. तू किती वेळात येणार आहेस परत? नाही माहित नाही मला, पण असं का विचारतोस? नाही काय नाही, मी तुला करतो फोन नंतर. बाय. ओके. मयुरी तिथे रामाश्रयमध्ये होती का मयुरीला घेऊन गौरी रामाश्रयमध्ये गेली? ते म्हणजे आई तुम्ही खोटं का बोललात? का लपवलं हे? काय करू सौरभ, आता तुम्हीच समजवा तिला. मी किती प्रयत्न करते तिला रामाश्रयापासून दूर ठेवायचं. रामाश्रयापासून का कपिल पासून? आई मी तुम्हाला त्या दिवशी पण विचारलं, तेव्हा सुद्धा तुम्ही. अहो नाही हो, तसं काही नाहीये. खरंच तसं काही नाहीये. तिला ना रामाश्रयाची खूप ओढ आहे बघा. मी किती प्रयत्न करते पण ऐकतच नाही माझं. आता तुम्हीच काहीतरी करा प्लीज. आई रिलॅक्स. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.